नमस्कार डॉक्टर पाटकर, ज्योती फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. मी ज्योती नागे देशमाने, अध्यक्ष ज्योती फाउंडेशन. कॅन्सर या नावातच माणसाचं संपूर्ण आयुष्य हलून जातं. अशा आजही त्याला आपण महाभयंकर आजार म्हणून अशा आजारावर भाष्य करण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करते. माझा पहिला प्रश्न राहील, कॅन्सर म्हणजे काय? सुंदर प्रश्न. कॅन्सर म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये पेशी असतात, सगळे सेल्स असतात आणि त्यांची नॉर्मल ग्रोथ असते, वाढ असते, डेव्हलपमेंट असते, एक लाईफ सायकल म्हणतो आपण त्याला. ती जर लाईफ सायकल मध्ये काय गडबड झाली, ज्यामुळे त्या सेलला जो सिग्नल येतो की बाबा आता तुझी वाढ झालेली आहे, आता बंद होऊन जा, आता तुझं वय जे वाढण्याचं होतं ते संपलं, इट इज टाइम टू डाय, आता तुझ्या मृत्यूची वेळ झाली. हे दर पेशीला एक जेनेटिक कोड असतो, दिलेला असतो. त्या कोड मध्ये जेव्हा गडबड होऊन जाते, लाईफ सायकल मध्ये सेलच्या काही गडबड होऊन जाते, तर या सेलला कळत नाही, ह्या पेशीला कळत नाही की अरे बाबा आपलं आता वाढणं संपलेलं आहे, आता बंद व्हायची गरज आहे. त्या सेलला तो सिग्नल येतच नाही. मग ती सेल आपल्याच तऱ्हेने वाढत राहते विथ नो कोऑर्डिनेशन. दुसऱ्या बाजूच्या सेल्स बरोबर काय, बाजूच्या पेशींबरोबर त्याचं काही घेणं देणंच नसतं आणि ती एक वेगळीशी गाठ म्हणून जाते. त्याला आपण कॅन्सर म्हणतो. सो इंग्लिशमध्ये ह्याला एक डेफिनेशन, इनहोमोजिनस ग्रोथ. इनहोमोजिनस ग्रोथ ऑफ सेल्स म्हणजे काय, बाजूच्या वातावरणाबरोबर काही त्याचं घेणं देणं नसतं. त्या 4-5 सेल जे म्युटेट होतात त्यांचं बाकीच्या आपल्या सेल्सची काही घेणं देणं नाही. ती आपलीच वाढ होत राहते, आपलीच एक वाढ होऊन एक विचित्रशी अशी एक गाठ बनून जाते आणि त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ट्युमर कॅन्सर मध्ये काय फरक आहे? ग्रेट. सो ट्युमर म्हणजे काय? ट्युमर मध्ये सुद्धा वाढ तर होतेच, बरोबर. ट्युमर मध्ये सुद्धा गाठ असते, वाढ होते, परंतु दर ट्युमर हा कॅन्सर नसतो. तर फरक हे असतो की जे मी म्हणालो की ते सिग्नल जे वरतून सेलला सिग्नल येतात की बाबा आता वाढ थांबवा, आता वाढ करू नका, हे सिग्नल ट्युमर मध्ये अजूनही असतात, म्हणून ते बिनाईन असते. ती जी असते, ती जी गाठ असते ती वाढते, परंतु अजूनही तिचं बाजूच्या वातावरणाबरोबर, बाजूच्या एन्व्हायरमेंट बरोबर अजून बोलणं चालू असतं, कॉन्टॅक्ट असतं. ते बाकीच्या सेल्स बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट असतो की बाबा आपली वाढ होते आहे आणि नियमित प्रमाणे होत नाही आहे, परंतु तरीही अजून अशा परिस्थितीपर्यंत पोहोचली नाही की ती गाठ वाढून आपलीच एक आयुष्य जगते आहे, ती गाठ कुठेतरी रक्तातून पसरते आहे. हे होत नाही कधी एका बिनाईन ट्युमर मध्ये. सो ऑल कॅन्सर्स आर ट्युमर्स बट नॉट एव्हरी ट्युमर इज अ कॅन्सर. म्हणजे काय की जर जी गाठ असते ती कॅन्सरच असेल असं नव्हे. माझ्याकडे आता इनफॅक्ट आज सकाळची गोष्ट, एक तरुण बाई आलेली, अतिशय चिंतित होती कारण छातीमध्ये गाठ होती. आता जनरली युजली यंग बायकांमध्ये जेव्हा गाठ येते ना, बऱ्याचदा ती कॅन्सरची नसते, फायब्रोएडिनोमा नावाचा एक प्रकार असतो, ती असण्याचा चान्स बरेच जास्त. एक्झामिन केली, गाठ ऑलमोस्ट 2 to 2.5 सेंटीमीटरची गाठ होती. एक्झामिन करूनच मी सांगितलं आपण म्हणजे पूर्ण तपासणी करूया, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही गाठ कॅन्सरची नसते. सो दॅट इज द डिफरन्स की दर जी गाठ असते ती कॅन्सर होणे गरजेचं नाही. ट्युमर इज अ व्हेरी ब्रॉड टर्म. त्याच्या खालती 2 प्रकार आहेत, एक बिनाईन, एक कॅन्सर. बिनाईन म्हणजे जी गाठ वाढते आहे परंतु अजूनही अशी अनियमित वाढ होत नाहीये की बाजूच्या वातावरणावर त्याचं कनेक्शन का कॉन्टॅक्ट नाहीये. ती गाठ वाढून एका जागी थांबणार, ती कधी पसरणार नाही. ही गाठ कधी रक्तातून पसरून लिव्हरमध्ये नाही जाणार, कधी पसरून फेफड्यामध्ये नाही जाणार, ती तिकडच्या तिकडे राहणार आणि एका एंड पर्यंत वाढली त्याच्यानंतर ते थांबून जाणार. त्याच्यात सगळ्यात सोपा एक्झाम्पल देऊ का, तर चरबीची गाठ. ऑलमोस्ट दर मनुष्याच्या शरीरामध्ये कुठे ना कुठे जर हात आला एखादी चरबीची गाठ, इट इज द मोस्ट परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ बिनाईन ट्युमर. इट इज नोन एज अ लाइकोमा. हे सगळ्यात कॉमन आहे. अक्षरशः आय वुड से 70 का 80% लोकांमध्ये कुठे ना कुठे जर नीट शोधाला तर एक चरबीची गाठ कुठे ना कुठे लागते. तर ही कॅन्सरची गाठ. तसंच एव्हरी कॅन्सरस लिजन अँड एव्हरी ट्युमर डज नॉट मीन द सेम. बरोबर. पण जसं ती गाठ म्हटल्यावर ते चैन पडत नाही, डॉक्टर मध्ये इथे काहीतरी झालंय, बरोबर, आणि मग त्याच्यापुढे ती चेन चालू होते, मग आपण ते बायोप्सी करू वगैरे वगैरे असं. तर मग असं स्पेसिफिक काही साईन नाही का की बाबा हे कॅन्सर आहे? ओके. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगू शकतो. आता एक महत्वाचं आहे की यू कॅनॉट रिलाय ऑन एनी साईन 100%. असं आपण नाही म्हणू शकतो की बाबा हे आहे म्हणजे नक्की 100% कॅन्सर आहे का, हे नसेल तर कॅन्सर नाहीच. दॅट इज डेंजरस. डेंजरस काय, कारण फॉर एव्हरी 100 मधले 80% बाबा जे आहेत ते रूल्स प्रमाणे वाढतात. 20% असे असतात जे आपण म्हणू हे नाही, ही कॅन्सर असेच नसेल पण निघू शकतो. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट जर डाऊटफुल असेल तर नेहमीच तुमच्या डॉक्टरांना भेटायला. हॅव्हिंग सेड दॅट, जर तुमची गाठ फार फास्ट वाढते, म्हणजे 2 महिन्यापूर्वी जर तुम्हाला छातीमध्ये एक गाठ लागली आणि म्हटलं की ही 1 सेंटीमीटरची गाठ आहे आणि 2 महिन्यामध्ये डॉक्टर ती आता 1 सेंटीमीटरची 5 सेंटीमीटर झाली, दिस इज अ रेड फ्लॅग.
जर तुमची गाठ फार फास्ट वाढते, ती गाठ पूर्वी दुखायची आणि आता दुखायला लागली, त्या गाठी एस्पेशली जर ब्रेस्टच्या इथे असेल आणि त्या गाठीमधनं काय रक्त का काही यायला लागलं, निपलमधनं जर रक्त यायला आणि निपलच्या खालती गाठ असेल, तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. त्याच्यात सर्वात महत्वाचा रेड फ्लॅग्स आहे, जर गाठ आहे तर गाठ किती वेळामध्ये वाढली. जर तुमची गाठ मागच्या 6 आता एक दोन दिवसापूर्वीची गोष्ट, एक बाई होती, त्यांना पाठीवर मोठीशी गाठ, शी वॉज व्हेरी टेन्स्ड. आजकाल त्या कोरोनाच्या ह्याच्यात आय हॅड टू डू अ व्हिडिओ कन्सल्ट. सो आय टोल्ड हर फाईन, तुम्ही या भेटा, आपण बघू. आणि अतिशय स्ट्रेस्ड आउट होती, ऑलमोस्ट 5-6 सेंटीमीटरची गाठ होती. इथे आली, मी म्हटलं बाबा केव्हापासून आहे, तर हा आन्सर वॉज इट्स देअर सिन्स 5 years. इट्स देअर सिन्स 5 years. पण ती आता तिच्या बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर मध्ये घाबरली, बाबा मला पण आहे. 5 वर्षापासून काही टेन्शन नाही. कॅन्सरस गाठ जी असते ना सहसा 5 वर्षापर्यंत तशाच्या तशी राहणार नाही. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टाइम. जर गाठ आहे तर किती वेळात वाढेल, किती वेळात आहे, हे सर्वात महत्त्वाचं. टाइम ड्युरेशन मॅटर्स द मोस्ट. तर ही एक आपल्याला क्लिअर साइन आहे. जर तुमची गाठ आहे, गेल्या 5 वर्षापासून आहे, टेन्शन घेऊ नका. पण जर तुमची गाठ आहे आणि गेल्या 2 महिन्यामध्ये ती डबल झाली आहे किंवा ट्रिपल झाली आहे, लगेच डॉक्टरकडे जा. दॅट इज वन ऑफ द रेड फ्लॅग्स. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जी गाठ कॅन्सरची आहे तिची ग्रोथ फास्ट आहे. ऍब्सोल्युट. आणि जर तिला ग्रोथ नाहीये तर चान्स कमी आहे. पण जसं मी म्हटलं बाबा, टेन्शन आहे डोक्यामध्ये, बेस्ट इज ऑलवेज टू गो अँड विजिट द डॉक्टर. एक्झॅक्टली, बरोबर. दुसरी गोष्ट, बरेच वेळा असं म्हटलं जातं किंवा त्याच्या जाहिराती पण येतात की स्मोक करू नका, टोबॅको खाऊ नका, अल्कोहोल इंटेक नको, एक्सेट्रा एक्सेट्रा. मोस्टली आजही भारतामध्ये बायकांना ऍडिक्शन असण्याचं पर्सेंटेज फारच कमी आहे. तरी सुद्धा बायकांमध्ये कम्पेअर्ड टू मेल कॅन्सरचं प्रमाण जास्ती काय, तेही ब्रेस्ट कॅन्सरचं का जास्त? 2 गोष्टी. पहिल्या तर खरं सांगतो, मी बीजे मेडिकल मधनं केलं, मी अहमदाबादला होतो. बायकांमध्ये तंबाखूचा प्रकार कमी होतो, वापर कमी होतो, हे अतिशय खरं पण नाही. आय एम नॉट सेइंग इट इज कम्प्लिटली फॉल्स. यू आर राईट, पुरुषांपेक्षा तर नक्कीच कमी आहे. पण खेड्या गावांमध्ये अक्षरशः मला अजून माझे रेसिडेन्सीचे दिवस आठवतात. मला माझ्या गाईडनी ओरडलेलं, माझे एक गुरु होते त्यांनी. कारण मी एक म्हातारीशी आजी होती. आमच्या इथे असं एक सिंपल असतं, कुठलाही कॅन्सरचा पेशंट आला तर व्यसनाची हिस्ट्री घेतलीच पाहिजे, 100%. बाई असो पुरुष असो. तर मी एक ऑलमोस्ट शी वॉज 70 वर्षाची आजी होती. मी विचारलं नाही. मी म्हणालो 70 वर्षाची आजी कुठे, तिला विचार. मला विचारायला म्हणा, तंबाखू खातेस का, दारू घेतेस का? मला मास्टर समोर बसले. मास्टर म्हणाले तू विचारलंस का? मी म्हटलं नाही, का त्याला माहिती होतं, समोर बसले होते, मास्टरांना माहिती होतं ना विचारलं. मग मी असं विचारल्यानंतर आजी म्हणाली हो, गेल्या 30 वर्षापासून दर दिवशी रात्री ठेवून बसते. सो दिस इज अ व्हेरी रॉंग. इनफॅक्ट आपल्या अर्बन एरियामध्ये मी म्हणेन येस, विमेन टेन टू हॅव सिगरेट्स मोर द हायर क्लास, जे काय असेल, मे बी सिगरेट स्मोकिंग इज कॉमन. पण हे गुटखा आणि तंबाखू ना, तुम्ही जर खेड्यागावात गेला, यू विल बी सरप्राइज की किती बायका गुटखा आणि तंबाखू घेतात. इट इज नॉट ॲज लो ॲज यू वुड सी. दिस इज व्हॉट आय लर्न. आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की बाबा पुरुष म्हणजेच काही गोष्टी आणि स्त्रिया करतच नाही, तर असं नव्हे. पहिलं हॅव्हिंग सेड दॅट, येस यू आर राईट, बायकांमध्ये हा कॅन्सरचा प्रकार वाढतच जातो. ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर इज द लिडिंग. आपण इनफॅक्ट सर्वायकल कॅन्सर अख्ख्या दुनियामध्ये सगळ्यात जास्त केसेस पाहतात आणि ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा. आणि दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्या दोन्ही कॅन्सर्सना प्रिव्हेंट करता येईल. ओके, सो दे आर प्रिव्हेंट करता येईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर कारण का वाढत आहेत? तर एक ह्याचं हे कारण हे आहे ना, की आपल्या इथे लोकांना जाणीव नाही की त्याला स्क्रीनिंग करू शकतो आपण, ह्याला लवकर पकडू शकतो का होण्यापासून वाचू शकतो. हा एक मुख्य कारण आहे ह्याचं. जसं मी म्हटलं की एक आहे बाबा ऍडिक्शन सुद्धा होतं. दुसरं महत्वाचं कारण बायकांमध्ये इज ओबेसिटी. बऱ्याच जणांना कल्पना नाहीये की द 3 मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ कॅन्सर इज स्मोकिंग, टबॅको, हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. बट द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर कॉझिंग कॅन्सर, मोस्ट इम्पॉर्टंट रिझन बरं का, डायरेक्टली कमिंग आफ्टर स्मोकिंग अँड टबॅको, इज वजन, इज ओबेसिटी. ओबेसिटीमुळे काय होतं, आपलं जसं वजन वाढतं ना, आपला बीएमआय जसा वाढतो, तसा आपल्या शरीरामध्ये एक पदार्थ असतो, एक हार्मोन असतो, ज्याचं नाव आहे इन्सुलिन. जसं आपलं वजन वाढतं, आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. आणि त्याला आपण इनफॅक्ट अख्खा सिंड्रोम आहे, त्याला आपण मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम म्हणतो. त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम होतात, त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीज होतं, त्या इन्सुलिनमुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याच्यामुळे बीपी वाढतं. तसंच आता भरपूर शोध झाला याच्यामध्ये, भरपूर शोध. आणि हे क्लिअर कळलेलं आहे की डायटरी फॅक्टर्स आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आणि ओबेसिटीमुळे विमेन आर प्रीडिस्पोज टू कॅन्सर. आणि आपल्या इकडे आता बायकांचं वजन इन जनरल, ओबेसिटी आपल्या देशामध्ये वाढत, जसं आपलं ऍडव्हान्स होतोय, देश जास्त प्रगती करतो, ओबेसिटी हॅज इन्क्रीज. दॅट इज वन ऑफ द रिझन्स वाय कॅन्सर हॅज इन्क्रीज इन विमेन.
देर इज अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन ब्रेस्ट कॅन्सर अँड ओबेसिटी. तुम्ही जर बघायला जाल, अ मेजॉरिटी ऑफ माय पेशंट, भरपूर माझे पेशंट्स जे सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युट्राईन कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर हे 4 सर्वात महत्वाच्या प्रकारचे आहेत. स्तनाचा कॅन्सर, सर्व्हिक्सचा म्हणजे गर्भाशयाचा, सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा, आणि ओव्हरी म्हणजे अंड्यांचा कॅन्सर. हे सगळे 4 कॅन्सर्स हॅव व्हेरी स्ट्रॉंग लिंक विथ वेट. Very strong link. If you are overweight or obese, the chances of developing this cancer, the relative risk मिळतो, म्हणजे किती जास्त चान्स आहे, साधारणतः एक 10 to 15 times higher risk if you are obese. 10 to 15 times higher risk is a very high risk. सिगरेट जर तुम्ही तंबाखू करते का सिगरेट करताय तर मुखाचा कॅन्सर म्हणा किंवा फेफड्याचा कॅन्सर होण्याचा रिलेटिव्ह रिस्क 15 ते 20 टाइम्स जास्त असतो. पर्सेंट नाही, टाइम्स. सिमिलरली ओबेसिटी मध्ये सुद्धा एवढा हाय आहे रिस्क. लोकांना डाएटचा इम्पॉर्टन्स कळत नाही कॅन्सरमध्ये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इनफॅक्ट जर आपल्याला वेळ असेल, आय वुड लाईक टू टेल यू अबाउट द डाएट पार्ट ऑफ इट. भरपूर 2 मोठ्या स्टडी झाल्या त्याच्यात. एक TLCO नावाची स्टडी होती आणि दुसरी एक UK नर्सेस हेल्थ नावाची स्टडी होती. दोन्ही स्टडीज मध्ये ऑलमोस्ट 15 ते 20 हजार लोक ह्या लोकांनी एनरोल केले होते आणि WHO चे सुद्धा स्टडीज होत्या. which conclusively proved, म्हणजे की जर तुम्ही तुमचं डाएट मॉडिफाय कराल ना तर तुम्ही 30 ते 35% तुमचा कॅन्सरचा चान्स कमी करू शकता. दुनियामध्ये कुठलीही अशी अजून गोळी बनलेली नाही, कुठली अशी जादूची गोळी नाही जी तुमचा कॅन्सरचा प्रमाण, कॅन्सरचा रिस्क 30 ते 35% कमी करेल. जर माझ्याकडे कुठली अशी गोळी असती ना तर लाईन लागली असती माझ्या दुकानात. But that's the truth. If you can modify your lifestyle, you can reduce your cancer chance by nearly 35%. That is fantastic. 35% आपण कमी करू शकतो फक्त बरोबर गोष्टी खाऊन. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा कल्प्रिट काय माहितीये का? साखर. शुगर इज ऍब्सोल्युटली जेवढा जास्त रिसर्च होत चालला आपल्याला कळतं की साखरेचा काय फायदाच नाही शरीराला. शुगर इज द मोस्ट युजलेस सबस्टन्स. म्हणजे काहीही पौष्टिक त्याच्यात विटॅमिन्स नाही, प्रोटीन नाही, अमायनो ऍसिड नाही, नो गुड, बस फक्त चवीसाठी. शुगर इज प्रोसेस्ड. आपल्या इथे जे आपण घेतो शुगर ते सगळं प्रोसेस्ड असतं. आणि जसं मी म्हटलं ह्या शुगरमुळेच इन्सुलिन रेझिस्टन्स अँड डायबिटीज अँड कॅन्सर क्लिअरली लिंक्ड. इन्सुलिन रेझिस्टन्स अँड कॅन्सर हॅव बीन क्लिअरली लिंक्ड. ह्या सगळ्याचं मूळ कारण इज इटिंग प्रोसेस्ड फूड्स अँड शुगरी फूड्स. प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? आपले केक्स, बिस्किट, बेकरी आयटम्स, चिप्स, पिझ्झा, बर्गर, हे सगळं प्रोसेस्ड. सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर आपलं जेवण ठेवलं आणि ते नासलं, हे चांगलं जेवण. म्हणजे काय? चपाती, भाजी, आमटी. दिस इज ऑल गुड फूड. कारण ते नाचतं, कारण ते नॅचरल आहे. नेचरनी बनवलेल्या गोष्टी नाचतात जर तुम्ही बाहेर ठेवलं. तुम्ही आता कुठला तुमचा, आता मी कुठलं नाव नाही घेत, पण बर्गर किंग घ्या, डोमिनो घ्या, काय त्यांचे तुम्ही पिझ्झा बर्गर बाहेर ठेवा, 2 दिवस तुम्ही बाहेर ठेवा तरी त्याला काय होणार? कारण प्रिझर्वेटिव्ह आहेत ना, एवढे प्रिझर्वेटिव्हनी भरले आहेत. अँड दीज आर ऑल प्रूव्हन. WHO हॅज सेड दॅट प्रोसेस्ड फूड इज कार्सिनोजेनिक. हे काय आता ह्याच्यात काय शोध व्हायचा बाकी राहिला नाही. इट हॅज बीन क्लिअरली प्रूव्हन दॅट प्रोसेस्ड फूड इज कार्सिनोजेनिक. पण तरीही आपण एवढं घेतो. सेम थिंग होल्ड्स ट्रू फॉर शुगर. आपल्याला जसं मोठ्या माणसांना सिगरेटची व्यसनाची सवय असते ना, का असते? कारण त्याच्यात एक निकोटीन नावाचा पदार्थ असतो जे आपल्याला ऍडिक्शन करतो. शुगरमध्ये पण तसंच आहे. शुगरमुळे ऍडिक्शन होतो. शुगरमुळे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये डोपामिन एक हार्मोन आहे, त्याचा लेवल वाढतो. त्याला आपण शुगर रश म्हणतो. लहान पोरं शाखर खाल्ल्यावर वेड्यासाठी पळत असतात, त्याला शुगर रश म्हणतो. दॅट इज बिकॉज दे डेव्हलप अन ऍडिक्शन. डोपामिनचा लेवल वाढतो आणि मग शुगर बंद केली की मग तो डोपामिन लेवल परत कमी होतो, हार्मोन लेवल डोक्यामध्ये. आणि मग परत ते क्रेविंग होतं. जसं एखाद्या माणसाला दिसायला सिगरेटचं व्यसन असतं, 2 दिवस सिगरेट नाही पिलं, तिसऱ्या दिवशी इरिटेबल होऊन जातो, चिडचिड होते. इट्स द सेम थिंग. इट इज अन ऍडिक्शन. शुगर इज अन ऍडिक्शन. इट इज बीन सायंटिफिकली प्रूव्हन. डोपामिन सर्ज होतो आणि जेव्हा तुम्ही साखर कमी करता तर ते बंद होतं. आणि आपल्याला आता अशा स्थितीवर आलं की आपल्या लहान पोरांना आपण बाय डिफॉल्ट इट इज लाईक अ ट्रीट. चांगलं काम केलं, होमवर्क कमी केलं, चॉकलेट, बरोबर केलं, चॉकलेट देतो. घरी टायमर आला, खेळण्यात काय चांगलं झालं, काय झालं, आईस्क्रीम देतो. सो आपल्याला आता ते एक रिवॉर्ड सिस्टम झाली आहे शुगर. इट्स व्हेरी बॅड. आता एक ह्याच्यात प्रश्न असा आहे डॉक्टर, कॅन्सरचा शोध कधी लागला? अच्छा, इंटरेस्टिंग प्रश्न. कधी लागला? तर मग हा जरा कॅन्सर आहे आपल्या कधी लक्षात. बरोबर. तर तुम्हाला याचं उत्तर जरा विचित्र वाटेल मी जे म्हणणार आहे, पण साधारणतः डायनासॉर्स कधी आले पृथ्वीवर माहिती का? 64 मिलियन इयर, म्हणजे 60 साधारणतः 60 लाख वर्षापूर्वी डायनासॉर आले पृथ्वीवर. बरोबर. तर असं आहे की आपल्याला सगळ्यात पूर्वी कसं कळलं, म्हणजे सगळ्यात पहिले जर तुम्हाला विचारलं प्राणी कोणते ज्यांना कॅन्सर झाला तर हे डायनासॉर होते. आपले जे आर्किओलॉजिस्ट असतात ना, ते एक्सकावेशन करतात, म्हणजे हड्डी काढतात. मला ती मराठी शब्द माहित नाही.
पण हे हड्डीज जे आपले एक्सट्रॅक्ट करतात त्यांना कळलं की याच्यातले काही असे डायनॉसॉर होते जे ऑस्टिओसार्कोमा नावाच्या बोन ट्युमर निघले, बोन कॅन्सर. तर कॅन्सर हा रोग खूप खूप काळापासून, खूप मनुष्य पृथ्वीवर याच्या पूर्वीपासून कॅन्सर आहे. बरोबर आहे, हे तर आपल्याला आता कळलं. बरोबर. आणि मनुष्य जाण्याच्या भरपूर वर्षानंतर सुद्धा कॅन्सर इथे राहणार आहे. आपल्यामध्ये नाही, पण बाकी जनावर. आता याच्यावर बरेच प्रश्न गुंतलेत. जर साखर हा फार मोठा त्याच्यातला एजंट आहे कॅन्सरचं हे वाढवणारा, प्रोसेस सुरू करणारा, तर सडनली तर आता आपली मागची जर पिढी बघितली तुम्ही, म्हणजे 50च्या दशकातली किंवा त्याच्या आधीची, प्रचंड गोड खायचे. म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये ब्राह्मण समाजामध्ये तर अशा पैजा लागायच्या, पण तरी तिथे कॅन्सर नाही कधी आपल्याला दिसला. बरं दिसला फारच रेअरली, तो क्युअर पण झाला. आणि वन्स इन अ वाईल कुठेतरी कुठच्या तरी राज्यात एखादा आला तर मग कम्पॅरेटिव्हली आता प्रमाण उलट वाढलं आहे. आणि आता लोक साखरेच्या बाबतीत तरी कॉन्शियस झाले की शुगरलेस टी, शुगर न घेणं वगैरे, इंटेक शुगरचा फारच कमी झाला कम्पॅरेटिव्हली. मग तरी कॅन्सरचं प्रमाण वाढलं. व्हेरी गुड. सो चांगला प्रश्न. एक असताना एक ड्युरेशन गॅप असतो. तू आणि मी जर आज साखर खाल्ली तर का उद्या त्याचा त्रास होणार ना. पहिलं कुठल्याही गोष्टीचा आपल्याला रिझल्ट दिसायला वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला भरपूर वेस्टेड इंटरेस्ट म्हणून, म्हणजे भरपूर लोकांना तुम्हाला हे इन्फॉर्मेशन तुमच्याकडे न पोहोचून देणं की बाबा प्रोसेस्ड फूड आणि शुगर घेऊ नका, इट इज कार्सिनोजेनिक अँड हार्मफुल, किंवा सिगरेट फुकू नका, हे तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन न पोहोचवण्यासाठी बऱ्याच लोकांना भरपूर फायदा आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सिगरेट ह्याच्यामुळे कॅन्सर होतो हे आपल्याला ऑलमोस्ट 1920s 1930s मध्ये थोडंफार जाणीव झालेलं. बाय 1950s पीपल न्यू अबाउट दॅट सिगरेट कॉजेस कॅन्सर. पण पहिला आर्टिकल बीएमजे, ब्रिटिश मेडिकल जर्नल, हे फार मोठं मॅगझिन आहे कॅन्सर. बीएमजे मध्ये पहिला आर्टिकल की सिगरेटमुळे कॅन्सर होतो हा पब्लिश झाला. आणि लोकांना कधीपासून माहिती होतं, सायंटिफिक रिसर्च हॅड प्रूव्हन की कॅन्सर होतो सिगरेटमुळे. किती वेळ होता मध्ये? 40 वर्ष. का? कारण सिगरेट कंपन्यांना लाखो करोडो पैसे मिळतात. मग व्हाय वुड दे वॉन्ट दिस इन्फॉर्मेशन टू लीक आउट? आता सेम थिंग होल्ड्स ट्रू फॉर युअर शुगर्स. WHO आपल्याला हेल्दी डाएट करायला सांगतं कॅन्सर कमी करायला. WHO दर मनुष्यावर 1 पाऊंड म्हणजे किती? 80 रुपये. दर मनुष्यावर WHO साधारणतः 80 रुपये स्पेंड करतं प्रमोट करण्यासाठी की तुम्ही हेल्दी खा. दुनियाभर 80 रुपये दर मनुष्यावर, की बाबा फळं खा, भाज्या खा, चांगल्या गोष्टी. फास्ट फूड इंडस्ट्री म्हणजे प्रोसेस्ड फूड किती रुपये स्पेंड करता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये? WHO 80 रुपये करतो बरं का दर मनुष्यावर. 500 पाउंड म्हणजे किती? 40,000. कशी कॉम्पीट करणार? 40,000 रुपये फास्ट फूड इंडस्ट्री दर मनुष्यावर स्पेंड करते. तुम्ही बाहेर पडा आता. तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला सगळ्यात पहिला कोक दिसेल, पेप्सीचं दुकान दिसेल, तुम्हाला बर्गर दिसेल, चिप्स दिसेल, पण तुम्हाला फळवाला दिसायला तुम्हाला अजून 10 महिने चालेल. बरोबर? तो हा फरक झाला आता. युअर क्वेश्चन की बाबा मग कॅन्सर वाढतोय का आपण साखर कमी केली चालू आहे? आपण आता साखर कमी केली चालू आहे. तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला यू हॅव टू वेट फॉर दोज रिपरकशन्स. आणि तू आणि मी म्हणतो आपण साखर कमी केली, सगळ्यांनी साखर कमी केली नाहीये. आणि ओबेसिटी इज ऑन द राईज. कारण इन्स्टेड ऑफ शुगर त्यांनी दुसऱ्या गोष्टी वाढवल्या की कामाचा जो पॅटर्न आहे तो कॉम्प्युटरवर आहे सगळा, त्यामुळे बसून आणि असा एक बर्गर, तिथे एक कोल्ड्रिंक आणि इकडे काम. परफेक्ट. सो युअर लाईफस्टाईल हॅज बिकम मोर सेडेंटरी. आपण बसून असतो दिवसभर बसून. आता मी अख्खा दिवस काय केलं आहे? मी म्हणेन मी खूप काम केलं. मी अख्ख्या दिवसामध्ये एका खुर्चीवर बसून पेशंटला बघतो. पण माझे जे दादा परदादा होते, दे यूज्ड टू वर्क इन फील्ड्स, सो दे यूज्ड टू बर्न ऑफ कॅलरीज. तर हे खरं आहे की बाबा साखरेचं प्रमाण एखाद्या वेळेस थोडाफार कमी झालं असेल, but all in all obesity is increasing. भारतामध्ये obesity has increased. Today, even in a country like India, which technically is not yet a developed nation, भारतासारख्या देशामध्ये सुद्धा आज मोठ्यापणाचं प्रमाण आणि malnourishment का अंडर न्यूट्रिशन पेक्षा जास्त झालं. Today there are more obese people in India than there are underweight. That's a very serious thing. सगळ्यावर आता वॅक्सिन येत चाललाय. अगदी नवीन आलेले स्वाईन फ्लू, डेंग्यू याच्यावर सुद्धा. पूर्वी तर डांग्या खोकला, कडसर्प वगैरे वगैरे होते. एवढा प्रगत देश आहे आपण म्हणतो, पण आजही कॅन्सरवर कुठचंच वॅक्सिन नाही आलेलं. सो दॅट्स अ फॅन्टॅस्टिक क्वेश्चन. जसं मी तुम्हाला आय थिंक स्टार्टिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण बोललो ना की सर्वायकल कॅन्सर भारतामध्ये दुनियातला सगळ्यात जास्त प्रमाण भारतात. वी हॅव द हायेस्ट नंबर ऑफ सर्वायकल कॅन्सर पेशंट्स इन द वर्ल्ड. आणि मी हे बोललो की हा हायली क्युरेटिव्ह आहे. मी बोललो प्रिव्हेंट करू शकतो आपण.
तर ह्याचं एक खूप फार इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला. सर्वायकल कॅन्सर हा एका व्हायरसमुळे होतो. त्या व्हायरसचं नाव आहे HP, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. 99% ऑफ ऑल सर्वायकल कॅन्सर, सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचं मुख, 99% सगळे सर्वायकल कॅन्सर जे आहेत ते ह्या व्हायरसमुळेच होतात. आणि ह्याच्या अगेन्स्ट वॅक्सिन आहे. ह्याच्या अगेन्स्ट वॅक्सिन आहे. भारत आय थिंक दुनियामध्ये साधारणतः माझ्या मते 180 देश आहेत, 180 रफली. 70 देशांमध्ये हे वॅक्सिन नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये आहे. म्हणजे पोलिओ, मिझेल्स, डिप्थेरिया जसं आपण वॅक्सिन घेतो तसं सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनेशन आहे. HPV वॅक्सिन म्हणतात त्याला. ओके, बायव्हॅलेंट आणि क्वाड्रिव्हॅलेंट प्रकार असतो त्याचा. हे वॅक्सिन दुनियामधल्या 70 देशांमध्ये आहे. भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त असून सुद्धा आपल्या देशामध्ये सर्वायकल वॅक्सिन नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये नाही आहे. कारण आय विश आय कुड गिव्ह यू द आन्सर फॉर इट, बट दिस इज द ट्रूथ. इट इज नॉट. एक सर्वायकल वॅक्सिनचे काही असे अजून प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं द्यायची, जसं की एफिकसी किती, काय टॉक्सिसिटीचा साईड इफेक्ट प्रोफाईल काय. बट हॅव्हिंग सेड ऑल दॅट, आपण बाकी आपलं कारण न करण्यासाठी हे नाही आहे की आपण त्याच्यावर भरपूर शोध केला आणि डिसाईड केला की हे वॅक्सिन नको करू. आपण केलंच नाही. सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशनमुळे, आणि त्याला एक स्क्रीनिंग प्रोग्राम आहे. स्क्रीनिंग प्रोग्राम म्हणजे पॅप्समियर, आपण ऐकलं असेल. पॅप्समियर आणि सर्वायकल वॅक्सिन ह्या दोन्हीमुळे डेव्हलप नेशन्स मध्ये 90% सर्वायकल कॅन्सरचा इन्सिडेन्स कमी झाला. 90%. सर्वायकल कॅन्सरची ट्रीटमेंट मध्ये ना भरपूर गोष्टी करायला लागतात. ऑपरेशन असतं, रेडिएशन असतं, किमो असतो, आणि खरोखर सांगतोय मिटतो पण त्रास होतो. हे सगळं ना सोपं नसतं. हे रेडिएशन घेणं आणि सर्जरी करणं म्हणायला सोपं वाटतं, पण मी बघितलं पेशंटचे काय हाल होतं. बरोबर, आयुष्य वाचवण्यासाठी करायला लागतं. बट यू कॅन प्रिव्हेंट दिस बाय 90%. आणि आपण दुनियामध्ये सगळ्यात जास्त सर्वायकल कॅन्सर आपल्या देशात आहे, आणि आपल्याकडे वॅक्सिनेशन प्रोग्रामही नाही केलाय आपण, आणि आपण पॅप्समियर पण रुटीन बेसिसवर करत नाही. का नाही? याचं काय कारण आहे? कठीण आहे. अवेअरनेस. आय थिंक द आन्सर इज अवेअरनेस. ऐका, आता तुम्ही म्हणे की तो एक हे आहे, काय म्हणायचं त्याला, कशामुळे होतो सर्वायकल कॅन्सर, तर तो कुठून येतो, ते डेव्हलप कुठून होतो? सो जसं मी तुला म्हटलं की व्हायरस आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस आपल्या वातावरणात भरपूर वाटतं. आपला जसं की कोविड चालू आहे, तो व्हायरसच प्रिव्हेंट व्हायला आपण काही करू शकत नाही. ते आपण जे वॅक्सिन देतोय ना, हे व्हायरस प्रिव्हेंट करण्यासाठीच आहे. वॅक्सिन न घेता आपण नॅचरल वेनी यू कॅनॉट. सो आय टेल यू व्हाय यू कॅनॉट. बिकॉज इट डज नॉट स्प्रेड थ्रू एरोसॉल. म्हणजे जसं फॉर दॅट मॅटर, जसं आपलं सर्दी जुकाम किंवा आता कोविडचा एरा चालला, इट स्प्रेड्स थ्रू एरोसॉल. म्हणून आपण सगळे मास्क घालून वी आर टेकिंग प्रिकॉशन्स. दिस HPV वॅक्सिन जे आहे ना, इट स्प्रेड्स थ्रू सेक्शुअल कॉन्टॅक्ट. बट इट इज बाय डिफॉल्ट मेजॉरिटीली प्रेझेंट इन ऑल यंग वुमन वन्स दे बिकम सेक्शुअली ऍक्टिव्ह. हा व्हायरस असतोच. बिकॉज इट इज अ व्हेरी व्हेरी कॉमन व्हायरस ऑफ द युरोजेनायटल टाईप. मॅडम, आपलीच शरीर आहे ना, त्याच्यामध्ये हजारो लाखो जंतू आहेत, हजारो लाखो जंतू. आणि हे जंतूंचं खूप चांगलं काम आहे. त्यांचं काय काय त्यांना गोष्टी ज्या आपल्या शरीराला खूप गरजेच्या आहेत. जसं आपल्या GI ट्रॅक्ट मध्ये, आपल्या आतडीमध्ये, कोलॉनमध्ये बॅक्टेरिया आहे. ते बॅक्टेरिया फूडला डायजेस्ट करतात, ते एन्झाईम्स काढतात, ते व्हिटॅमिन K बनवतात. आपल्या शरीराला व्हिटॅमिन K बनवता येत नाही. जर आपल्या आतडीमधले बॅक्टेरिया मरून गेले तर आपल्याला व्हिटॅमिन Kच नाही बनवता येत. So there are a lot of viruses and bacteria which are present in our body. There are, in fact, in terms of numbers, it's in lakhs. They are always maintaining a symbiosis. So that is असं आपण त्यांना कधी गायब नाही करू शकत. आपल्याला फक्त हे समजायचं आहे की बाबा कुठले व्हायरस आपल्या हानिकारक आहेत आणि कुठले आपल्या फायद्याचे आहेत. यू कॅनॉट एलिमिनेट. आपण एका व्हायरसला तुम्ही म्हटलं की ह्या व्हायरसलाच एलिमिनेट का नाही करू शकत, तर एलिमिनेट करणं पॉसिबल नाही. कारण 2 रिझन्स. जसं निसर्गाने आपल्याला मनुष्याला या धर्तीवर जगण्याचा हक्क दिलाय, तसंच तो व्हायरस सुद्धा जगतोय. निसर्ग काय कोणाला पार्शल का कोणाला फेवर नाही करत. सो इफ यू ट्राय टू एलिमिनेट अ स्पीसीज, इट विल गेट व्हेरी डिफिकल्ट. आपण ह्या आता कोरोना व्हायरसच्या ह्याच्यात का आलो? कारण आपण निसर्गाच्या काही अशा गोष्टी केल्या जे निसर्गाला आवडलेल्या नाही. काही असे प्राणी जनावर खातो जे निसर्गाला आवडलेलं नाही, आणि काही झाडं कापणं, डिफॉरेस्टेशन जे करतोय, त्याच्यामुळे जे व्हायरसेस जंगलमध्ये लपून होते बॅग्स मध्ये, ते जम्प करून आपल्या स्पीसीज मध्ये आले. इट्स लाईक दॅट. You cannot eliminate species. You cannot eliminate the virus. Okay. That's not so easy. Okay. आता त्याच्यावर जी रेडिएशन दिले जातात बरं करण्यासाठी, त्याला किमो दिली जाते. बरेच वेळा पाहिलाय यांनी आयुष्य वाढवण्यासाठी आपण हे करतोय, पण एकदा तुम्ही किमो दिली की काही दिवस तो इतका म्हणजे त्रस्त असतो पेशंट, खूप त्रास होतो.
त्यातनं जरा पुढे रिलॅक्स होतं असं वाटलं तिथपर्यंत दुसऱ्या किमोची वेळ येते. ह्याने आयुष्य वाटतं की इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. क्वालिटी ऑफ लाईफ बोलतात अँड आय अंडरस्टँड इट्स. कधीतरी मला सुद्धा बघून वाटतं की हे काय चाललंय कसं काय. पण मग मी जेव्हा फॉलोअप मध्ये या पेशंटना बघतो म्हणजे ज्यांचं संपून गेलेलं असतं तेव्हा मला फार छान, कारण तेव्हा त्या पेशंटलाही त्याची आठवण नसते की मला करताना काय त्रास झाला. त्याला फक्त एवढं माहिती असते की त्याचा आता रिपोर्ट म्हणतो की कॅन्सर भेटला. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक माझ्याकडे 14 वर्षाचा मुलगा होता, हॉजकिन्स लिम्फोमा, ठीक आहे, आणि त्याचा हाय स्टेज होता, 3रा स्टेज पर्यंत गेलेला आणि त्याला दरवेळेला किमोचा भरपूर त्रास होता. त्याला 12 सायकल केलेला, 12 सायकल किमोची दर 15-15 दिवसांनी, आणि अक्षरशः दर सायकलच्या नंतर हालत डाऊन असायची. 2 दिवस मी त्याला ऍडमिट करायला लागायचं, अशी कशी स्थिती. 13-14 वर्षाचा मुलगा, बट टुडे ही इज क्युअर. टुडे ही हॅज नाउ गॉन टू दॅट पॉइंट, ही इज जॉईन बॅक हिज स्कूल. आता तर काय स्कूलचं, बट जॉईन बॅक हिज स्कूल, ही इज डुईंग फाईन. खेळतोय वेळतोय, क्रिकेट फुटबॉल सगळं चालू. मला इव्हन असाच भेटत असतो म्हणून. सो दॅट इज द डिफरन्स. आय ॲग्री की ट्रीटमेंट इज नॉट इझी, पण हा रोग ही तसा आहे. कॅन्सर म्हणजे आपल्याला इट्स नॉट लाईक ट्रीटिंग मलेरिया का डेंग्यू की बाबा त्याला सलाईन लाव, हे लाव, थोडंफार इंजेक्शन देऊन. जोरदार रोग आहे, इलाज पण जोरदार आहे, पण जे सक्सेस होऊन बाहेर पडतात ना शेवटी, दे आर क्युअर्ड अँड दॅट इज वर्थ इट. लाईफ सेव्हिंगचा सक्सेस रेट किती आहे कॅन्सरमध्ये, कुठच्याही कॅन्सरमध्ये? गुड क्वेश्चन, बट इट डिपेंड्स कॅन्सर टू कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर एक्सलंट सर्वायवल, एक्सलंट. लंग कॅन्सर आता अशा स्थितीमध्ये आपण पोहोचलोय ना, कारण आज अगेन कमिंग बॅक टू इट, किमोथेरपी टॉक्सिक आहे हे खरं आहे, पण आता आपल्याला किमोथेरपीला सुद्धा ऑप्शन झालेले. आता किमोथेरपीच्या जागी मॉलिक्युलर टार्गेटेड थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, अँड दे हॅव मिनिमल टॉक्सिसिटी. इफ यू हॅव टू आपल्याला बरोबर पेशंट शोधला पाहिजे ज्याला टार्गेटेड म्युटेशन ऍप्लिकेबल आहे. पण माझ्याकडे लंग कॅन्सरचे पेशंट्स आहेत जे 5-5 वर्ष अजून जिवंत आहेत 4थ्या स्टेजमध्ये, जस्ट ऑन टार्गेटेड थेरपी, म्हणजे गोळ्यांवर. त्यांना किमो कधी आयुष्यात घ्यायलाच नाही. मी त्यांना फक्त गोळ्या चालू केल्या आहेत आणि गोळ्यांवर त्यांचा कॅन्सर 4थ्या स्टेजचा कॅन्सर आज इधर गायब झालेला आहे का एवढा छान कंट्रोलमध्ये आहे की 3 वर्ष आणि 4 वर्ष झाले ते फक्त गोळ्या घेतात. सो ऍडव्हान्सेस खूप झाले मागच्या 10 वर्षामध्ये, इन्क्रेडिबल ऍडव्हान्सेस झाले. इम्युनोथेरपी, अगेन कमिंग टू दॅट, लंग कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा फॅन्टॅस्टिक रोल आहे. किडनी कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीवाले पेशंट जे रिस्पॉन्स देतात त्यांचा अक्षरशः 1.5 2 वर्ष इंजेक्शन चालू आहेत. इम्युनोथेरपीचा साईड इफेक्ट खूप कमी असतात, केस नाही जात. हे टार्गेटेड थेरपीमध्ये केस नाही जात, उलटी मळमळ नाही होत, तोंडात अल्सर्स होत नाही, वजन कमी होत नाही, भूकवर जास्त इफेक्ट नसतो. तर गोष्टी खूप बदलल्या आहेत. इट इज नॉट लाईक बिफोर. एक तर किमोथेरपी पूर्वीसारखं टॉक्सिक राहिला नाही, कारण आपण भरपूर अजून त्याचा शोध लागलेले आहे. किमोथेरपीला नवे ऑप्शन झालेले आहेत, सजेस्ट टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी, ज्याची टॉक्सिसिटी खूप कमी आहे अँड दे वर्क बेटर देन किमोथेरपी. यू जस्ट हॅव टू हॅव द राईट पेशंट. आपल्या इथे खरं सांगू का मेन प्रॉब्लेम काय होतो? आपल्या इथे प्रॉब्लेम हे होतो की आपले पेशंट सहसा जनरली दे ऑलवेज कम ॲट अ लेटर स्टेज. पहिली स्टेज कोणती? आता मी तुम्हाला हे आज सकाळचं उदाहरण देतो. आज सकाळचं उदाहरण आज ऍक्च्युली काल आज फॉलोअप. आपण कॅन्सरवर माणूस पूर्ण बरा होतो का या प्रश्नावर होतो. येस द आन्सर इज व्हेरी मच येस. आणि ह्याच्यात जरा मी जर त्या प्रश्नाला ट्विस्ट केलं तर कुठले पेशंट बरे होतात, तर मी सांगतो कुठले होतात. जे लवकर येतात, जे लवकर पकडले जातात. 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या 4 स्टेज आहेत कॅन्सर. 4था स्टेज म्हणजे पसरलेला कॅन्सर, त्याला मिटवणं फार कठीण. 1ल्या स्टेजचा कॅन्सर नक्कीच मिटतो, 2ऱ्या स्टेज मधला डेफिनेटली, 3ऱ्यामध्ये मेहनत करायला लागते पण मिटतो. तोच प्रश्न होता, पहिली स्टेज करणार कशी घ्या कॅन्सर, तिला सिस्ट नाहीये, बाकी ताप येणं नाहीये, तिचा WBC वाढणं नाहीये, हे कमी होणं नाही, हिमोग्लोबिन कमी होणं काहीच नाही. ऍब्सोल्युटली. दिस इज अ व्हेरी वंडरफुल क्वेश्चन आणि आपण ह्याला थोडा वेळ देऊया, कारण दिस इज आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर ऑल युअर ऑडियन्स. बायकांमध्ये भारतामध्ये 2 कॅन्सर सगळ्यात महत्वाचे आहेत, सगळ्यात जास्त प्रमाणात. नियरली 75% कॅन्सर ह्याचे, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा. हे दोन्ही कॅन्सरना स्क्रीनिंग अवेलेबल आहे, म्हणजे आपण याला पकडू शकतो लवकरच्या स्टेजमध्ये. पहिला ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलूया. आपल्या इकडे 100% बायका ज्या ब्रेस्ट कॅन्सर बरोबर येतात ते कसे येतात? गाठ लागते, हाताला गाठ लागली, आणि खरं सांगू तर बऱ्याचशा बायकांचं असं असतं की गाठ कधीपासून लागली? सर आम्हाला ती 9 महिन्यापूर्वी कळली पहिला. मी म्हणू बाबा आत्ता का आला? तर तेव्हा एवढी होती, आता एवढी झाली. मग नवऱ्याने सांगितलं जाऊया, किंवा शेजारच्यांनी म्हटलं, किंवा मग बाजूच्या बाईबरोबर बोलले, असं असतं. ते लपून ठेवतात.
फॉर व्हॉट एव्हर सोशल रिझन्स आय अंडरस्टँड, बट सांगत नाहीत कोणाला. हा एक मेजर इश्यू आहे. आपल्या देशामध्ये 100% बायका अशा येतात की गाठ हाताला लागली म्हणून किंवा बाकीच्यांनी सांगितलं की बाबा आता जायला पाहिजे. विदेशामध्ये एस्पेशली डेव्हलप नेशन्स, US म्हणा, युरोप म्हणा, फक्त 15% बायका गाठीबरोबर येतात. 85% of all women are caught on mammographies. 85% of breast cancers in US and UK are caught on mammography. म्हणजे स्क्रीनिंग मॅमोग्राफीवर पकडले जातात. आता स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणजे काय? आपण एक्सरे काढतो, त्या एक्सरे मध्ये मॅमोग्राफी मध्ये आपल्याला दिसतं की अरे हे एखाद्या वेळेस कॅन्सरची गाठ असू शकते. स्क्रीनिंग मध्ये पकडलेली गाठ जी हाताला अजून लागत नाही, ती गाठ बाय डिफॉल्ट पहिल्याच स्टेज मध्ये असणार, कारण ती एवढीशी आहे आणि हाताला लागलेली नाही, ती गाठ किती मोठी असणार आहे. बरोबर. ती बाय डिफॉल्ट क्युअर फार छान होणार आहे. तर प्रॉब्लेम तोच आहे की आपल्या इथे बायका, आता मी म्हटलं की तुम्ही मॅमोग्राफी करता का कोण, तर अर्ध्यापेक्षा असताना मॅमोग्राफी काय माहिती, बिकॉज लॅक ऑफ अवेअरनेस. त्याचबरोबर मी एक म्हणेन अवेअरनेस बरोबर हे पण आहे की कॅन्सरच्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट असो, ट्रीटमेंट असो, मेडिसिन असो, खूप एक्सपेन्सिव्ह आहेत आणि ते प्रत्येकाला अफोर्डेबल नाही. That is a very valid point. But here is where I will differ with you. मॅमोग्राफी तुला वर्षातनं एकदा करायची, त्याची कॉस्ट 600 रुपये. 600. If you come to a place like Apollo, 1500. वर्षातनं एकदा. 40 वय झाल्यानंतर वर्षातनं एकदा. तर आपल्याला गैरसमज आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट खूप महाग आहे, पण कॅन्सर प्रिव्हेंट करणं खूप स्वस्त आहे. जेवण बदला, डाएट बदला, नंबर 1. मॅमोग्राफी वर्षाला जर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला तर अक्षरशः 350 रुपयामध्ये होईल मॅमोग्राफी. साध्या हॉस्पिटलमध्ये 600. अपोलो सारख्या यू गो टू टर्शरी सेटअप विथ ऑल द बेस्ट इक्विपमेंट, से 1000-1500, नॉट मोर दॅन दॅट. वर्षातनं एकदा तेवढं तर आय थिंक 80% लोक तर एवढा खर्च काढू शकतात की वर्षातनं एकदा 1000 ते 1500 रुपये खर्च करू शकतात. पॅप्समियर जी मी सर्वायकल कॅन्सरसाठी म्हणतो, आणि मी आपल्याला म्हटलं की पॅप्समियर करून आणि सर्वायकल वॅक्सिनेशन करून 90% US आणि UK ने आपला सर्वायकल कॅन्सरचा रेट कमी केला. भारतमध्ये अजून सुद्धा आपले सगळ्यात जास्त प्रमाण असून सुद्धा जगामध्ये आपण काहीही केलेलं नाही. पॅप्समियर सरकारी हॉस्पिटल 3 वर्षांना एकदा करायचा असतो. बरं, पॅप्समियर 3 वर्षांना एकदा सरकारी हॉस्पिटलमध्ये 300 ते 400 रुपये. जर तुम्ही चांगल्या कुठल्या लॅबमध्ये गेला 700 to 800 रुपीज once in 3 years. So this you cannot say is because people can't afford. हे खर्चामुळे नाही, हे कॉस्टमुळे नाही. हो, ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी खूप महाग आहे. रेडिएशन करणं लाखोमध्ये खर्च होऊ शकतो. किमोथेरपी लावणं आपल्याला परत लाखोमध्ये खर्च, पण मी ते गोष्टी बोलतच नाही. मी स्क्रीनिंग बद्दल बोलतोय, जे मेजॉरिटी लोकांना अफोर्ड करता येईल पण त्यांना जाणीवच नाही. आपण सेल्फ असेसमेंट बद्दल बोलू. सेल्फ असेसमेंट म्हणजे तर आपण स्वतःच आपल्या स्थानाची आरशासमोर तपासणी करणं आणि बघणं की बाबा गाठ हाताला लागते का. जसं मी म्हटलं की आपल्याकडे जे आपण पेशंट्स येतात माझ्याकडे, मेजॉरिटी हे स्वतःहून त्यांनी सांगितलं बाबा मी अंघोळ करताना कधीतरी मला हाताला गाठ लागली, आणि ते अशा करून येतात. मेजॉरिटी बायका ज्या येतात, तर आपण दर महिनी एकदा, आपलं वय 35च्या वरती झालं तर दर महिने आपण एकदा, अक्षरशः 10 मिनिटं नाही लागणार त्याला, आपण स्वतःहून ब्रेस्टची एक्झामिनेशन करू शकतो. आता मला हे पेशंट्सनी सुद्धा विचारलं की कशी करायची, तर मी सिंपल सांगतो तुम्हाला. युट्यूबवर जा. युट्यूबवर WHO चा, NCNMचा आणि आपल्या अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे एवढे व्हिडिओज आहेत. इंडियन ICMRचा व्हिडिओ आहे आणि एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, सुंदरपणे एक्सप्लेन केलेला आहे की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं. आजकाल आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांकडे स्मार्टफोन असतो. आपण एवढ्या गोष्टींसाठी फालतूचा आपण युट्यूबवर जाऊन व्हिडिओज बघत बसतो, काहीतरी कामाचं बघूया. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे फक्त युट्यूबवर टाईप करा, तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, NCCN, अमेरिकन कॅन्सर सोसायटी, ICMRचे व्हिडिओज, इंडियन कॅन्सर सोसायटीचं एवढे सुंदर व्हिडिओज आहेत, एवढं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेलं आहे की आपण बायकांनी स्तनाचं एक्झामिनेशन स्वतःहून कसं करू शकतो महिन्यातनं एकदा 35च्या वयानंतर. इट्स अ व्हेरी सिम्पल टेक्निक, इट्स व्हेरी इझी अँड यू विल फाइंड इट मच फास्टर. डॉक्टरला शोधायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा सेन्सिटिव्ह, कारण तुमच्या शरीराची सगळ्यात चांगली जाणीव तुम्हालाच असते. यू कॅन फाइंड इट व्हेरी फास्ट. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन व्हिडिओज, गो ऑनलाईन अँड सर्च. प्लीज आय रिक्वेस्ट. कसा विषय खूप मोठा आहे डॉक्टर, म्हणजे आज 1/4 ही क्वेश्चन्स आपण नाही घेऊ शकलेलो वेळेअभावी. तर हे होते डॉक्टर सलील पाटकर, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई. सर, इतकी छान, खूप सुंदर, समाधानकारक तुमच्याकडनं उत्तरं मिळाली, काही शंका नाही. मी तुम्हाला असं विचारेन की जसे सगळे कॅम्प्स आम्ही करतो, मी एक लायन पण आहे, माझी संस्था पण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मी हेल्थ चेकअप कॅम्प करते. मी जर तुम्हाला रिक्वेस्ट केली की लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये, ही सत्य गोष्ट आहे, त्याच्याबरोबर जर अपोलो हॉस्पिटलने ह्याच्यात आपल्याला फायनान्शियल काही सपोर्ट केला, तर ज्योती फाउंडेशन तुम्हाला रिक्वेस्ट करते
की सगळीकडे आपण याचे हॉस्पिटलच्या आणि तुमच्या सोयीप्रमाणे अवेअरनेस कॅम्प करू आणि त्याच्यावर पेस्टिव्हर आणि मॅमोग्राफी कॅम्प, मी मॅमोग्राफी केलेला आहे, ते आपण कॅम्प करू आणि परत असंच कधीतरी आम्ही तुम्हाला बोलवू. तुम्ही खूप छान शंकांचं निरसन केलं त्याच्याबद्दल ज्योतिर्मय कडून मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद सर.